हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने आपल्या सर्वांचाच लाडका मी नाना शिंदे आपणा सर्वांना मनापासून मानाचा नमस्कार करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाची चर्चा करणार आहोत जो विषय केवळ चर्चेचा नाही तर प्रत्येकाने आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जपण्याचा आहे। आणि हा मनाचा जो गाभारा आहे तो सदैव प्रफुल्लित आणि प्रसन्न ठेवण्याचा जो विषय आहे तो विषय घेऊन आज मी तुमच्या समोर येत आहे। ज्या प्रकारे घराची अवकळा त्या घराचे अंगण सांगून जाते, त्याचप्रमाणे घराची सुंदरता आणि प्रसन्नता जर कोणी सांगून जात असेल तर ती त्या घरातली सुंदर फुलपाखराप्रमाणे हुदडणारी, खिदडणारी, हसणारी साऱ्या घराची शान असते ती त्या घरातली मुलगी। हा मुलांनो, मी ज्या विषयावर जाण्याचा प्रयत्न करत आहे तो विषय म्हणजे आज आपण शिकणार आहोत त्या कवितेचं नाव आहे लेक। हा विद्यार्थी मित्रांनो, ज्या घरामध्ये हे लेक नावाचं फुलपाखरू हमेशा उडत असतं ना, बागडत असतं ना, ते म्हणजे त्या घराची शान असते। आणि त्यामुळेच त्या घरामध्ये एक सुंदर जो सुगंध दरवळत असतो तो त्या मुलीमुळेच, लेकीमुळेच। म्हणूनच ते घर नशीबवान असतं ज्या घरात हे मुलगी नावाचं फूल फुललेलं असतं। या लेकीचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मला एका कवितेच्या ओळी आठवतात। अबला न तू सबला न तू, अशा विशेषणामध्ये स्वतःला अडकून घेऊ नकोस तू। झाशीच्या राणीची शक्ती तू, मीराबाईची भक्ती तू, वात्सल्याची सिंधुताई तू, घराघरातली मुक्ताबाई तू, ओठांवरची जना तू, बहिणाबाईच्या मनात तू, शांताबाईच्या हृदयात तू, लता दीदींच्या सुरात तू, घे भरारी कल्पनेची तू, शपथ तुला त्या रझियाची, अहिल्याबाईचं रूप तू, जिजामातेचं स्वरूप तू, मानवतेची जननी तू, सावित्रीची लेक तू, अन आत्मसन्मानाची ज्योत तू। विद्यार्थी मित्रांनो, या लेकीने इतिहासापासून ते आजपर्यंत जो इतिहास घडवला आहे ना तो आदर्शवतच आहे। परंतु आज समाजामध्ये जी परिस्थिती आहे, मुलींच्या बाबतीमध्ये जो विचार केला जातो तो खूपही खालच्या थराचा विचार आहे। म्हणून मला असे म्हणावेसे वाटते, नाजुक सा दिल रखती है, मासूम सी होती है ये बेटियां, बात बात पर रोती है, नादान होती है ये बेटियां, है रहमत से भरपूर, रहमत का खजाना होती है ये बेटियां, घर लगता है सूना सूना, जब घर से चली जाती है ये बेटियां, और ये मैं नहीं कहता ये मेरे भगवान कहते हैं, और ये मैं नहीं कहता ये मेरे भगवान कहते हैं कि जब मैं बहुत ज्यादा खुश होता हूँ ना तब जाकर जन्म लेती है ये बेटियां। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग लेक या कवितेचा आस्वाद घेण्या अगोदर ही कविता ज्या कवयित्रीने लिहिली आहे त्या कवयित्रीचा परिचय आपण थोडा पाहूया। लेक ही कविता अस्मिता जोगदंड चांदणे यांनी लिहिली आहे, ज्यांचा जन्म 1984 साली झाला आहे। त्यांनी आतापर्यंत अस्मिता, स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण,
काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह लिहिले आहेत. त्यांचे हे कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहेत. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर कसे हसरे होते, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या आणि रुसण्याने घराला घरपण येते आणि ते घरपण राहते सुद्धा. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेतून कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांनी केले आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाच चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते, लेक असता घरात आस लागते उरास, वेळ जगात जागीच थांबते आणि मन ही उदास, अशीची मनी बोलकी साऱ्या घरात हासते, थोडे रागवले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते आरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची. बाबा तुला आठवेल का ग, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. ना 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 ना. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच या कवितेचा जो सार आहे, जो उद्देश आहे, तो मुलींचे किती महत्त्व आहे आणि ते किती अपरंपार आहे, त्यामुळे त्यांना किती जपले पाहिजे आणि किती सोबतीने घेऊन गेले पाहिजे याचा हा एक अन्वयार्थ आपणाला लावता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.